सर्वांना नमस्कार. परत एकदा लर्न विथ प्राजक्तामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज परत एकदा मी तुमच्या भेटीसाठी आलेली आहे नवीन एक विषय घेऊन, नवीन एक टॉपिक घेऊन. तर मराठी विषयाचं ग्रामर आपण आत्तापर्यंत, व्याकरण आत्तापर्यंत आपण बघत होतो. त्याच्यामध्ये बरेचसे भाग देखील आपण बघितलेले आहेत आणि आजच्या भागामध्ये महत्त्वाचा एक टॉपिक घेऊन आलेली आहे, तो म्हणजेच अलंकार. तर अलंकार हे सर्वांनाच माहिती आहे की भाषेचं सौंदर्य जे आहे ते वाढवण्याचं काम करतात आणि याच्यासाठी ते कसे वापरले जातात, त्याचे कुठकुठले प्रकार आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत, हे आज आपण पाहणार आहोत. अलंकार अलंकार म्हणजेच काय, तर दागिने किंवा भूषण हे जसं आपले सौंदर्य वाढवण्याचं काम करतात, तसंच भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी शब्दांची विशिष्ट अशी रचना केली जाते आणि ही रचना म्हणजेच काय, तर अलंकार होय. तर हे अलंकार जे आहेत ते मुख्यत्वे दोन प्रकारचे आहेत, शब्दालंकार व अर्थालंकार. तर पहिल्यांदा प्रथम आपण शब्दालंकार म्हणजे काय आणि त्याचे प्रकार पाहूया. शब्दालंकार, जे अलंकार केवळ विशिष्ट रचनेवर, शब्दांच्या विशिष्ट रचनेवर अवलंबलेले असतात, त्यांनाच शब्दालंकार असं म्हणतात. तर याचे एकूण 3 मुख्य प्रकार पडतात, अनुप्रास, यमक आणि श्लेष. तर यापैकी अनुप्रास आणि यमक हे जे 2 प्रकार आहेत ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये म्हणजेच इंग्रजी माध्यमाचा जो मराठी विषय आहे, लोअर लँग्वेज मराठी, यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत अनुप्रास आणि यमक. तर अनुप्रास म्हणजे काय, तर अलिट्रेशन, जे आपण which we have studied in the English language also. Alliteration means what? There is the repetition of the same sound which makes the poem or which makes the literature pleasant. तर कवितेच्या चरणामध्ये एकच अक्षर किंवा एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरून त्याच्यामध्ये काय केलं जातं, सौंदर्य निर्माण केलं जातं. यालाच आपण अनुप्रास असं म्हणतो. उदाहरणार्थ, गडद निळे जलद भरुनी आले, शीतल तनू चपल चरण अनिलगन निघाले. तर याच्यामध्ये नी हा जो स्वर आहे, हा जो नाद आहे, तो काय झालेला आहे, ते रिपीट झालेला आहे. त्याचप्रमाणे गडद आणि निळे हा देखील हे 2 शब्द देखील रिपीट झालेले आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला ते वाचत असताना एक वेगळाच नाद किंवा एक वेगळंच सौंदर्य या ठिकाणी प्राप्त होतं. तर पुढचा प्रकार आहे यमक. तर यमक म्हणजे काय, तर रायमिंग स्कीम, विच वी ऑल आर वेल नोन अबाउट द रायमिंग स्कीम. रायमिंग स्कीम आपल्याला इंग्रजीमध्ये सगळ्यांना माहिती आहे, त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात, यमक असं म्हणतात. ज्याचाच अर्थ काय की एखादा शब्द किंवा अक्षर पुन्हा पुन्हा पद्याच्या शेवटी, आता प्रथमतः आपण जेव्हा अनुप्रास बघितला त्यावेळी काय होत होतं, तो शब्द किंवा एखादं अक्षर कुठेही मध्ये रिपीट येऊ शकतं, पण यमकमध्ये काय होतं, जो शब्द किंवा अक्षर आहे ते त्या पद्याच्या किंवा त्या ओळीच्या शेवटीच रिपीट होतं. तर याच्यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. तर मी ते अंडरलाईन केलं आहे. रेड याच्यामध्ये डो हा जो काही एक अक्षर आहे तो कायम काय झालेला आहे, ओळींच्या शेवटी पुन्हा पुन्हा आलेला आहे आणि म्हणजेच ते काय यमक झालेलं आहे, म्हणून तो इथे यमक अलंकार आहे. तर अनुप्रास आणि यमक हे 2 अलंकार जे आहेत ते आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत, त्यावरचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. तर तिसरा प्रकार आहे श्लेष. हा फक्त आपण आपल्या माहितीसाठी पाहूया. श्लेष म्हणजे काय, तर एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरला जातो. इट मीन्स द पन, फिगर ऑफ स्पीच विच we have used in English. The same word is having 2 different meanings. तर इथे उदाहरण आहे, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. आता मित्र म्हणजेच काय, दोस्त और फ्रेंड. और अनदर मीनिंग ऑफ द मित्र म्हणजेच काय, सूर्य और सन. ठीक आहे. आता पुढचा मुख्य प्रकार आहे अर्थालंकार. तर 2 सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते. याचे एकूण 7 उपप्रकार पडतात. तर हा जो अर्थालंकार आहे याचे एकूण आता 7 उपप्रकार पडतात. त्याच्यामध्ये काय, उपमा, उत्प्रेक्षा, व्यतिरेक, अतिशयोक्ती, दृष्टांत, स्वभावोक्ती आणि विरोधाभास हे त्याचे 7 प्रकार आहेत. पण यामधील देखील उपमा आणि उत्प्रेक्षा हे 2च अलंकार आपल्याला अभ्यासामध्ये आहेत.
तर प्रथमतः आपण बघूया उपमा अलंकार म्हणजेच काय. इट इज नथिंग बट द सिमिली फिगर ऑफ स्पीच विच इज यूज्ड इन इंग्लिश. ज्या गोष्टीचे वर्णन कवी करतात त्यास उपमेय. तर आता आपल्याला उपमा आणि हे शब्द अलंकार बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं काय की उपमेय आणि उपमान ह्या ज्या दोन कन्सेप्ट आहेत त्या समजणं महत्त्वाच्या आहेत. तर उपमेय म्हणजे काय की ज्या गोष्टीचं वर्णन केलं जातं ती गोष्ट म्हणजे उपमेय, आणि त्या उपमेयाचं साम्य किंवा त्या उपमेयाची तुलना त्याच्याशी केली जाते ती दुसरी गोष्ट म्हणजेच काय उपमान. तर आता उपमा अलंकारामध्ये काय होतं की उपमेय हे उपमानासारखे असते, येथे उपमा अलंकार असतो. म्हणजेच काय उपमेय आणि उपमान यामध्ये साम्य दर्शवलेलं असतं. तर साम्यदर्शक शब्द कुठले वापरले जातात. सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश्य, परी, तुल्य इत्यादी. तर हे शब्द तुम्हाला वाक्यामध्ये किंवा दिलेल्या ओळींमध्ये कुठेही आढळून आले तर डोळे झाकून ओळखायचं की तो कुठला अलंकार आहे. उपमा हा अलंकार आहे. इथे उदाहरणार्थ सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. तर आता परी हा शब्द आलेला आहे, तर आपण बघितलेलं आहे की साम्यदर्शक शब्दामध्ये याचा समावेश झालेला आहे, म्हणूनच हे काय आहे उपमा अलंकार आहे. तर याच्यामध्ये आता सावळा रंग हे काय आहे उपमेय आहे, म्हणजे सावळ्या रंगाचं वर्णन कवीने केलेलं आहे कशाशी पावसाळी नभाबरोबर, म्हणून पावसाळी नभ ही दुसरी गोष्ट असल्यामुळे ते काय आहे उपमान आहे. आता दुसरं उदाहरण आहे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. तर आता गत, आभाळागत म्हणजे गत हा शब्द आलेला आहे परत एकदा साम्यदर्शक इथे, म्हणून ते काय आहे उपमा अलंकार आहे. उपमा अलंकारानंतर आता दुसरा पुढील प्रकार आहे उत्प्रेक्षा. तर उत्प्रेक्षा म्हणजेच काय मेटाफर, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीचमध्ये बघितलेलं आहे मेटाफर. मेटाफरमध्ये काय केलं जातं डायरेक्ट कंपॅरिझन केलं जातं दोन गोष्टींमध्ये. तर उपमेय आणि उपमान यांचं काय केलं जातं वर्णन इथे केलेलं असतं, त्यालाच काय म्हणतात उत्प्रेक्षा अलंकार असे म्हणतात. तर याच्यामध्ये वापरले जाणारे शब्द कुठले आहेत जणू, जणू काही, जणू काय, की, गमे, वाटे, भासे इत्यादी. हे शब्द जेव्हा आपल्याला ओळींमध्ये दिसतात तेव्हा तो उत्प्रेक्षा अलंकार असतो. उदाहरणार्थ ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. जणू हा शब्द इथे आलेला आहे. विद्या हे पुरुषास रूप बरवे की झाकले द्रव्यही. आता इथे की देखील शब्द आलेला आहे, म्हणून हा काय आहे उत्प्रेक्षा अलंकार आहे. यामध्ये उपमेय हे उपमानच आहे असे वर्णन, म्हणजे दोन गोष्टी एकच आहेत असं याच्यामध्ये सांगितलेलं असतं, त्या सारख्याच आहेत असं दर्शवलेलं असतं. तर आता हे जे चार प्रकार होते आपण पाहिले अनुप्रास, यमक, उपमा आणि उत्प्रेक्षा, हे चार अलंकार आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहेत. तर याच्यावरती कुठल्या प्रकारचे प्रश्न येतात हे आता आपण पाहणार आहोत. या घटकावर आधारित प्रश्न प्रकार. तर खालील वाक्यातील अलंकार ओळखा असा साधा सरळ सोपा प्रश्न विचारला जातो. त्याच्यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलेलं असतं रेखा मावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे. तर आता याच्यामध्ये सारखे हा शब्द आलेला आहे. सारखे हा शब्द आपण कुठे बघितला होता जेव्हा उपमा अलंकार वापरला जातो तेव्हा, म्हणजेच हा काय आहे तुम्हाला फक्त इथे ॲरो करून काय लिहायचं आहे उपमा अलंकार, किंवा पूर्ण वाक्यात लिहिणार असाल तर दिलेल्या वाक्यामध्ये उपमा हा अलंकार वापरलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. दुसरा प्रकार आहे की वाक्यातील खालील बाबी ओळखा व लिहा असा प्रश्न विचारला जातो, किंवा डिरेक्टली तुम्हाला एक वाक्य दिलं जातं जसं इथे दिलेलं आहे पुसटच्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. ठीक आहे, हा झाला प्रश्न. आणि त्याच्या खाली काय दिलेलं आहे आता आपल्याला कोष्टकाद्वारे प्रश्नपत्रिकेमध्ये आता प्रश्न दिलेले असतात. प्रस्तुत वाक्यातील अलंकार एक असं दिलं जाईल आणि हा एक चौकोन तुम्हाला दिलं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. दुसरं काय आहे एक उपमेय आणि दुसरं दिलं आहे उपमान. तर आता हा 2 मार्काचा प्रश्न आहे. तर पहिल्या रकान्यामध्ये तुम्हाला अलंकाराचं नाव लिहायचं आहे. तर याच्यामध्ये देखील सारख्या हा शब्द आला आहे, इथे देखील उपमा अलंकार आहे म्हणून उपमा लिहिलं आहे मी तिथे. उपमेय आता काय आहे दोन वस्तूंची एकमेकांशी तुलना केलेली आहे, म्हणजेच पहिली वस्तू
ही दुसऱ्या वस्तूसारखी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहिली वस्तू काय, कशाचं वर्णन केलेलं आहे, पुसटशा आठवणी. आठवणींचं वर्णन कशाशी केलेलं आहे इथे, वाऱ्याच्या लहरींबरोबर. म्हणून उपमेय काय आहे, पुसटशा आठवणी, आणि उपमान आहे वाऱ्याच्या लहरी. तर तुम्ही जे मी आत्ता समजावलेलं आहे ते 1-2 वेळा बघा, वाचा आणि स्वतःची उदाहरणं शोधण्याचा प्रयत्न करा.